महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी दिसेल त्या महिलेला लाडक्या बहिणीच्या योजनेत घालण्याचं काम झालं. त्यावेळी कोणतीही साधन सुचिता सांभाळण्यात आली नाही. किंबहुना निवडणूक तोंडावर असताना आचारसंहितेचा उल्लंघन देखील काही प्रमाणात झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज काम झाल्यानंतर त्याच महिलांना 80 लाख महिलांना तुम्ही योजनेतून बाहेर कशाच्या आधारावर काढता? आता म्हणतात काही बोगस आहेत, काही फेक आयडी आहेत वगैरे वगैरे. पण ते करताना त्याचा तपास करण्याची जबाबदारी कोणाची होती? जर तुम्ही 80 लाख महिलांना योजनेतून बाहेर काढणार असाल तर त्याची जबाबदारी फिक्स करा. कोणी हे चुकीच्या योजनेत महिलांची नावं घातली, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात जिथं जिथं ज्या पॉईंटवर तुम्ही या बोगस महिलांना स्वीकारलं त्यांची जबाबदारी तर निश्चित करा. आणि म्हणून सरकारचा दृष्टिकोन सरळ आहे. सरकारकडे पैसे नाहीत. सरकारला 80 लाखच नाही, अजून एक 50-60 लाख महिलांना कमी करायचे आणि हा आकडा 50% आणायचा. आणि महिलांना लाडक्या बहिणीसाठी पैसे देण्यासाठी या सरकारकडे पैसे दिसत नाहीत. दुसऱ्या बाजूने जलजीवन मिशन महाराष्ट्रातलं पूर्णपणे थांबलेलं आहे. 25,000 पेक्षा जास्त योजनांना पैसे दिलेले नाही आणि महाराष्ट्रात जवळपास हजारो कोटी रुपये, काही लोक म्हणतात की 38,000 कोटी, काही लोक म्हणतात 18,000 कोटी, या 18,000 कोटी रुपयाची देणी जलजीवन पाणी पुरवठा विभागाची थकलेली आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या पाणी पुरवठा योजना पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. सरकारकडे एका बाजूला पैसे नाही आणि म्हणून आता सरकार लाडक्या बहिणींना देखील दूर करण्याचं काम करणार आहे असं दिसतंय. 80 लाख महिलांना बाजूला केलंय, अजून एक 50-60 लाख महिलांना बाजूला हे सरकार पुढच्या 6 महिन्यात, वर्षभरात करेल. आणि महाराष्ट्रातल्या अतिशय ज्यांना ह्या योजनेची गरज आहे अशा महिलांची नावं याच्यातून बाहेर होत आहेत. आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या या लाडक्या बहीण योजनेचा पूर्णपणानं बोऱ्या वाजवण्याचं काम सध्याचं सरकार करतंय. त्यावेळी असं सांगण्यात आलं की आमचं सरकार आलं की आम्ही ही योजना बंद करू. महिलांना भीती घालण्यात आली आणि त्यांचा फायदा राजकारणात मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत मिळवला म्हणून तर एवढी मोठी मेजॉरिटी मिळाली. आणि आज मात्र त्या महिलांना काम झाल्यामुळं गरज सर्वांनी वैद्य मरू ही भूमिका सरकार घेते. याचा आम्ही निषेध करतो आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रात ज्या ज्या महिलांना या योजनेतनं बाहेर ढकलण्याचं काम झालं त्या महिला भविष्यकाळात संघटित होतील आणि या सरकारला जाब विचारतील.